अग्निशमन दलाची गाडी म्हणजे आगीसारख्या आपत्कालीन स्थितीत मदतीला धावणारे देवदूत. पण कल्पना करा, हेच अग्निशमन दल एका आमदाराची अलिशान गाडी धुण्यासाठी वापरलं जात असेल तर. भाजप आमदाराचा खरं तर असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यानं सरकारी साधनांच्या गैरवापराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पाहुयात काय आहे हा संपूर्ण प्रकार आणि आमदार यावर काय म्हणतायत, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. मध्य प्रदेशातील सिंगरौली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार रामनिवास शाह यांच्या निवासस्थानी शासकीय निवासस्थानाबाहेरचा हा व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे वाहन आणि 3 कर्मचारी हे रामनिवास शाह यांची खासगी इनोव्हा कार धुण्यात व्यस्त आहेत. अग्निशमन दलाच्या मोठ्या पाईपनं गाडीवर पाण्याचा फवारा मारला जातोय. कर्मचारी गाडी स्वच्छ करतायत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकारी साधन संपत्तीच्या गैरवापरावरून मोठा वाद निर्माण झाला. अग्निशमन दलाची वाहनं आणि त्यातील पाणी हे नागरिकांच्या जीवरक्षणासाठी आणि आग विझवण्यासाठी राखीव असतं. अनेकदा शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पाणी टंचाईचा सामना सुद्धा करावा लागतो. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाच्या पाण्याचा असा वैयक्तिक कामांसाठी वापर करणं हे गंभीर आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी असलेलं संसाधन फक्त एका लोकप्रतिनिधीच्या खासगी कामासाठी वापरलं जाणं, यावर आता जोरदार टीका होतीये. या व्हिडिओबद्दल विचारलं असता आमदार रामनिवास शाह यांनी सांगितलं की माझं घर इथून साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर आहे. मी घरी गाडीतून उतरलो आणि गाडी तिथंच सोडली. चालक कार्यालयात पोहोचलेला, जिथं पाणी पुरवण्यासाठी महानगरपालिकेचं अग्निशमन दल हे आधीच तैनात होतं. या दरम्यान चालकानं अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना गाडीवर पाणी फवारायला सांगितलं असावं. चालक एकमेकांचे मित्र आहेत आणि त्यामुळे यात काहीही विशेष नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला. त्यावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया सुद्धा दिल्या. विरोधी पक्षांनीही या प्रकारावर टीका करत आमदारावर कारवाईची मागणी केली आहे. सिंगरौली नगर निगमच्या आयुक्त सविता प्रधान यांनी सुद्धा या घटनेबद्दल आपल्याला माहिती नसल्याचं म्हटलंय. या घटनेमुळे व्हीआयपी संस्कृती आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. जनतेच्या पैशातून चालणाऱ्या सरकारी सुविधांचा असा गैरवापर समाजात चुकीचा संदेश देतो. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहावं अशी अपेक्षा असताना मात्र अशा घटनांमुळे जनतेचा विश्वास डगमगतो. सरकारी साधनांचा वापर फक्त सार्वजनिक हितासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठीच झाला पाहिजे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित होतंय. या प्रकरणावर नगरपालिकेच्या आयुक्तांनी तपास करण्याचे आश्वासन दिलंय, पण तरी या कर्मचाऱ्यांवर किंवा जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारी अग्निशमक दलाचा अशा प्रकारे आमदाराच्या खासगी गाडीसाठी वापर होणं योग्य आहे का? आणि अशा व्हीआयपी संस्कृतीवर काय कारवाई झाली पाहिजे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.